इतक्या खालच्या स्तरावर जर राजकारण त्यांनी केलं असेल, कठीणच आहे ना अशा व्यक्तीबरोबर काम करणं. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. अखेर अपेक्षेप्रमाणे एकनाथ खडसेंनी भाजपाला रामराम केला. 1985 पासून सक्रिय राजकारणात आणि तेही भाजपाच्या सोबत असलेले एकनाथ खडसेंनी जाता जाता अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. तशा प्रकारची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. खडसेंच्या जाण्यामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का आहे अशा प्रकारची चर्चा एका बाजूला सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला खडसेंचं राष्ट्रवादीत जाणं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला विस्तार अधिक बळकट करण्यासाठी टाकलेलं पाऊल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जळगावात आपल्यासाठी एक सुदृढ बलशाली नेता शोधत होतीच. ती खडसेंच्या निमित्तानं पूर्ण झालेली त्यांची गरज आहे. पण अशा प्रकारच्या खडसेंच्या हालचालींमुळे स्वाभाविकरित्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं पारडं जड झालंय आणि त्यामुळे मवियाच्या अंतर्गत सत्तांतराची समीकरणं बदलू शकतात का? भारतीय जनता पार्टी गेल्या निवडणुकांमध्ये खडसेंशिवाय मैदानात होती आणि ती सगळ्यात मोठा पक्ष म्हणून स्थापित झाली. त्यानंतर अनेकदा खडसेंनी पक्षविरोधी भूमिका घेतली आणि पक्षाची शिस्त मोडीत काढली. या आधी सुद्धा एकनाथ खडसे वारंवार पक्ष नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या सोबत कायम दिसले आणि मुंडे समर्थकांचा संपूर्ण गोतावळा गोपीनाथ मुंडेंच्या नंतर एकनाथ खडसेंच्या आसपास दिसत राहिला. भारतीय जनता पार्टीमध्ये गोपीनाथ मुंडे समर्थक आणि त्यानंतरची आलेली नवी मोदी समर्थकांची पिढी या दोघांमधला संघर्ष कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय हे आजच्या घटनेमुळे अधोरेखित झालं असलं तरी दुसऱ्या बाजूला खडसेंच्या उत्तर महाराष्ट्रात सत्ता गटात जाण्यानं शिवसेनेचं काय होणार? गुलाबराव पाटील यांच्यासारखा उत्तर महाराष्ट्रातला शिवसेनेचा नेता आता या क्षणापासून एकनाथ खडसे यांना नेता मानायला तयार आहे का? अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा. खडसे राष्ट्रवादीत डोकेदुखी कोणाला? इतक्या खालच्या स्तरावर जर राजकारण त्यांनी केलं असेल, कठीणच आहे ना अशा व्यक्तीबरोबर काम करणं. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले जात आहेत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर, खडसे समर्थक रवींद्र पाटील, भारतीय जनता पार्टीकडून लक्ष्मण सावजी आणि राजकीय विश्लेषक श्रीकांत सोनवणे. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करू आणि पहिला थेट प्रश्न अत्यंत स्वाभाविकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं महेश तपासे यांना. महेशजी, खडसेंना आपण पक्षात आणलं, भारतीय जनता पार्टीला उत्तर महाराष्ट्रात खिंडार पाडलं, या बदल्यात खडसेंना काय देताय? उत्तर महाराष्ट्रातले आणि भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेब आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यामध्ये खडसे साहेबांचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे शिवाचा वाटा म्हटलं तर त्याच्यामध्ये हरकत नाही. आणि गेल्या 2016 पासून त्या पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पद्धतीने खडसे साहेबांची गळचेपी होत होती, ह्या सर्व कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, सर्व आणि विशेष करून जळगाव जिल्ह्याच्या त्यांच्या मतदारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ती जवळून पाहिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आणि आल्यानंतर ज्या लोकांनी पक्षाचा विस्तार केला, जी लोक भारतीय जनता पक्षाचे मूळ संस्थापक होते, ज्या लोकांनी पक्ष चांद्यापासून बांध्यापर्यंत वाढवला, यांना कसं हद्दपार करायचा हा एकमेव अजेंडा तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठेवला. त्याचाच एक भाग म्हणून एकनाथराव खडसेंना बाजूला करणं, त्यांच्या मुलीचा विधानसभेमध्ये पराभव करणं
आणि कुठेतरी पंकजाताईला देखील डिवचणं ही भूमिका भारतीय जनता पार्टीचे नव्याने निर्माण झालेल्या नेत्यांनी केली आणि म्हणूनच फार मोठा रोष हा आजपासून आम्ही ऐकतो अशातली परिस्थिती नाही. 2016 पासून महेशजी, भाजप मधल्या नाराजांना शांत करायची जबाबदारी राष्ट्रवादीने घेतली की काय? असं शांत करायची जबाबदारी असं मी म्हणणार नाही, परंतु खडसे साहेबांनी जो निर्णय घेतला, कारण ते राज्याचे मोठे नेते, त्यांना काय आम्ही सल्ला देणं उचित नाही, त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेतलेला आहे. ते कास्तकाराच्या बाजूने राहणारे, सदैव राहणारे नेते आहेत. अनेक वेळा विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांना काय देत आहात? तुम्ही आणता आहात तुमच्याकडे, त्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल. आज तर बघा, असं सौदेबाजीचं राजकारण राष्ट्रवादीमध्ये नाही आणि किंबहुना खडसे साहेबांकडनं ते अपेक्षित नाही, ते करतही नाहीयेत. त्याच्यामुळे आज तर अतिशय मन मोकळ्या पद्धतीने खडसे साहेब स्वयंहून हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत. तुम्ही हे सांगता आणि पवार साहेब तुम्ही सांगता असलात तरी पण महेशजी, चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्ट आहे. खडसे येत आहेत ते मंत्रिपदाच्या साठी येत आहेत. खडसे येत आहेत ते महाराष्ट्रातल्या कास्तकाराला दिलासा देण्यासाठी. त्या महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री करणार आहात त्यांना? नाही, ऐकून घ्या, ते कास्तकारांचे नेते आहेत, त्याच्यामुळे मी तो शब्द वापरला. कारण संबंध तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांची एक पकड आहे, मराठवाड्यामध्ये पकड आहे. आणि आमचा जो बृहन्मुंबईचा परिसर आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये खानदेशाची जनता, त्यांना मानणारी जनतेमध्ये, ठाणे असो, कल्याण असो, डोंबिवली असो, अंबरनाथ, बदलापूर असो. त्याच्यामुळे खडसे साहेबांच्या आगमनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होणारच होणार. महाविकास आघाडीला देखील मोठी महाविकास आघाडीच्या अंतर्गत समीकरणांची चर्चा करूच. श्रीकांत सोनवणे जोडले गेलेत फोनवर, त्यांच्यापर्यंत पोहोचूच या. तत्पूर्वी एकदा जयंत माईनकरांनाही आपल्याला संवाद घ्यायचा आहे. एकदा पटकन श्रीकांत सोनवणे यांना प्रश्न विचारतो. श्रीकांतजी, खडसे कास्तकारांचे नेते आहेत, ते कास्तकारांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्ता गटात जात आहेत. कुठल्याही मंत्रिपदाची आशा त्यांना नाही असं राष्ट्रवादी आज सांगतेय. खरं काय आहे? खडसेंना मंत्रिपद मिळणार आहे की नाही? आणि राजकारणातली सध्याची चर्चा आहे कृषी मंत्रिपद खडसेंना दिलं जाऊ शकतं. कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत श्रीकांत सोनवणेंचा आवाज पोहोचत नाहीये. जयंत माईनकर यांना माझा आवाज येतोय? जयंत माईनकर? येतोय. अगदी. जयंत माईनकर, मुद्दा स्पष्ट आहे. खडसे ज्या कारणासाठी जात आहेत ते कारण आत्ता राष्ट्रवादीला सार्वजनिक करायचं नसेल. तुमची माहिती काय आहे? आमची माहिती आहे की मंत्रिपदाच्या साठीच खडसेंचा प्रवेश सत्ता गटात होतोय. अगदी आत्ता म्हणजे हे सगळं अनाउन्समेंट झाल्यानंतर जी काही प्रतिक्रिया मी ऐकली आणि पाहिली आणि सगळ्या सोशल मीडियावर आहेत, ते वाक्य असं आहे की माझा भाजपवर राग नाही, देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने माझं चारित्र्य हनन केलं आणि म्हणून मी पक्ष सोडत आहे. आणि मी या चारित्र्य हनन या शब्दाला जास्त जोर देतो. याचं कारण जो संघ परिवार मला माहिती आहे, एखादी व्यक्ती जेव्हा त्या परिवाराला आव्हान द्यायला जाते तेव्हा स्त्रियांवरचे विविध आरोप, याचे काही संबंध आहेत म्हणून किंवा भ्रष्टाचाराचे आरोप लावून जीवनातून उठवण्याचे जे प्रकार अनेक पाहिलेले आहेत, ज्याची उदाहरणं मी अनेक देऊ शकतो. संजय जोशी यांच्या मुद्दा वेगळा होता, प्रश्न वेगळा होता. ज्या पद्धतीची मागणी तुम्ही सुरू केली आहे त्याच संदर्भातले काही वक्तव्य आधीच झालेली आहेत कार्यक्रमात. वेळेची मर्यादा आहे, पुनरुक्ती टाळायला हवी म्हणून मी थांबवतोय. कशाच्या बदल्यात खडसेंचा सत्ता गटात प्रवेश झालाय? पत्रकार म्हणून तुमच्याकडे काय माहिती पोहोचली आहे ते सांगा. मला असं वाटतं की हे डील नेमकं शरद पवार आणि त्यांच्यात काय झालेलं आहे हे आपल्या समोर आलेलं अद्याप नाही. पण ही वस्तुस्थिती आहे की कदाचित त्यांच्या मुलीला काहीतरी मिळू शकतं किंवा त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं, किंवा जर जळगाव आणि धुळे आणि नंदुरबार या भागातली जी काही इक्वेशन्स आहेत, लेवा पाटील समाजातला त्यांचा क्लाउट आहे, त्याचा फायदा घेण्याकरता कृषी मंत्री पद दिलं जाऊ शकतं का, याविषयी या तीन पक्षांच्या एकूण याच्यात मी त्यातला म्हणजे आता काही सांगता येत नाही, पण हे होऊ शकतं. यातलं काहीतरी त्यातलं होऊ शकतं. श्रीकांत सोनवणे आहेत. श्रीकांतजी, आवाज पोहोचतोय? श्रीकांत सोनवणे आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे अजूनही विषय पोहोचू शकत नाहीये, पण महेश तपासे आहेत. महेश तपासे, ज्या पद्धतीने एक संकेत येत आहेत की कशा ना कशाच्या तरी बदल्यात खडसेंचं येणं आहे, तांत्रिक दृष्ट्या तुम्हाला ही गोष्ट अधिक खुलासेवार कदाचित आत्ता सांगायची नसेल,
पण खडसेंना आपल्या पक्षात आणणारा तुमच्याकडचा माणूस कोण होता राष्ट्रवादीतला? खडसे स्वतःहून तर तुमच्या दरवाज्यावर नक्कीच आलेले नसतील. असं आहे, खडसे साहेब हे राज्यातले एक मोठे नेते आहेत. त्यांचा व्यक्तिगत संबंध हे पवार साहेबांची थेट आहे. त्याच्यामुळे खडसे साहेबांना कोणी घ्यायला जायची आवश्यकता आहे किंवा त्यांना कोण ऑफर द्यायची आवश्यकता असं मला वाटत नाही. खडसे साहेब नाराज भारतीय जनता पक्षामध्ये हे गेल्या 4-5 वर्षापासून आहेत, हे संबंध राज्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी आमच्याही मोठ्या नेत्यांची त्यांची भेट होत असते, त्यांची आमच्या नेत्यांची भेट होत असते. कुठेतरी काय 2 शब्द बोलले गेले असतील. आणि पवार साहेब हे यांच्या म्हणजे पवार साहेबांना अतिशय आदर खडसे साहेबांच्या बद्दल आहे. आजही पवार साहेबांनी त्यांची जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की खडसे साहेब विरोधी पक्ष नेता असताना ते जे भूमिका मांडायचे ते आम्ही आवर्जून ऐकायचो. हे फार बरं झालं महेश तपासे तुम्ही हा स्वतः विषय काढलात. खडसे विरोधी पक्ष नेता असतानाच त्यांच्या एका भूमिकेवर केवढं रामायण झालं होतं त्याची आठवण फक्त करून देतो. खडसेंनी पवारसाहेबांच्या शाहिद बलवान सोबत केलेल्या विमान प्रवासाचा विषय काढला आणि त्यावेळेला पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंना सुपारीबाज विरोधी पक्ष नेता म्हटलं होतं. हे सगळं आता विसरून जायचंय. ऐकून घ्या, खडसे साहेबांची भूमिका त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची आणि राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याची होती. आरोप प्रत्यारोप करत असतात. सिद्ध काय झालं हे मला सांगा ना. आरोप प्रत्यारोप चालत असतात. पवार साहेबांवर ट्रकभर पुरावे आणून पवार साहेबांची चौकशी लावू असे म्हणणारे पण राज्यात होऊन गेले ना. गेल्या 40-50 वर्षामध्ये पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा कुठलाही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. पण आरोप खूप झाले, प्रचंड आरोप झाले आणि त्या आरोपांचे फार काय पवार साहेबांनी त्याची दखल घेतली अशी परिस्थिती नाही. जर कुणाकडे काय सबळ असेल त्याने जरूर त्या ठिकाणी उपस्थित करावं. ठीक आहे. श्रीकांत सोनावणे आहेत. श्रीकांतजी आता आवाज पोहोचत असेल अशी अपेक्षा. फोन पडलेली श्रीकांतजी. श्रीकांत सोनावणे, माझा आपल्याला प्रश्न आहे. एकनाथ खडसेंचा प्रवेश आता राष्ट्रवादीत निश्चित झालाय. गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं केवळ आणि केवळ याची चर्चा होती की खडसे नाराज आहेत, ते सोडू शकतात भाजप, आणि आता राष्ट्रवादीत ते निघालेले आहेत. राष्ट्रवादीतलं उत्तर महाराष्ट्रातलं समीकरण बदलू शकतं का याच्यामुळे? श्रीकांत सोनावणे, आपल्याला प्रश्न आहे. उत्तर महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते गेल्या वेळच्या भाजप शिवसेनेच्या राज्यामध्ये जळगावला केंद्रित झालेलं होतं आणि खडसे साहेब सोडून इतर नेत्यांचं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर होतं. आता नवीन परिस्थितीमध्ये संपूर्णपणे परिस्थिती बदललेली आहे. खडसे साहेब आता राष्ट्रवादी किंवा ह्या आघाडीत समाविष्ट झाल्यानंतर आता याच्यामध्ये काही बदल होईल का, राजकीय काही स्थित्यांतर होतील का असं जर बघितलं तर फारसे होणार नाहीत. कारण आता नव्या राज्यातल्या नेत्यांनी आपली पकड उत्तर महाराष्ट्रात बसवलेली आहे आणि त्यामुळे नवीन फारसं काही होणार नाही. कारण सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. आता कुठल्याही निवडणुका समोर नाहीत आणि खडसे साहेबांचं जे उत्तर महाराष्ट्रामध्ये वर्चस्व होतं ते त्यांनी अत्यंत उशीर केल्यामुळे, राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी खूप उशीर केल्यामुळे त्यांचं आता राजकीय जे बळ आहे ते नेमकं किती आहे आणि किती उरलं आहे हे आता सांगता येणार नाही. भविष्यामध्ये मात्र खडसे हे खूप ताकदीचे नेते आहेत, त्यामुळे भविष्यामध्ये तो बदल होऊ शकतो. ठीक आहे. एक महत्वाचा मुद्दा आपण वापरलात, चर्चेमध्ये आणलात की खडसे अशा वेळेला येतात ज्या वेळेला बहुतेक निवडणुका आटपलेल्या आहेत. रवींद्र पाटील आपल्या सोबत आहेत. रवींद्र पाटीलजी, माझा आवाज येत असेल आपल्यापर्यंत. खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये जायची निवडलेली वेळ योग्य आहे का? सर, योग्य वेळ कशी काय असू शकते? सर, बरंच आता मी आपला नाथा भाऊंबद्दल मी तुम्हाला सगळं सांगतो, थोडक्यात सांगतो. जी, आपण सलग बोलत राहा, आपला आवाज येतोय. हा, नाथाबद्दल मी थोडक्यात सांगतो की आताची वेळ आलेली आहे, ही योग्य वेळ आलेली आहे. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की बाबा पूर्वी यायला पाहिजे होतं, 4 महिने अगोदर, 2 वर्ष अगोदर, काही कारणास्तव आले नाही. पण आता जी वेळ आलेली आहे ती योग्य वेळ आहे. कशी काय ते तर सांगा ना. येत्या काही काळात निवडणुका आल्या तरी निवडणुका काही फार मोठ्या पातळीवरच्या नसतील, स्थानिक पातळीवर असतील. स्थानिक पातळीवर तर तसंही तुमचं राज्य आज आहे, उद्याही राहणार आहे. फक्त कमळच्या ऐवजी जाऊन घड्याळ येणार आहे.
हॅलो. अगदी बोला रवींद्रजी, बोला. हॅलो सर, आता जरी निवडणुका नसल्यात तरी आता तुम्ही बघितलं असेल सहकार क्षेत्रामध्ये बँक आहे, दूध संघ आहे, इतर काही संस्था आहेत, ते आहेत ना निवडणुका. आणि आतापासून हॅलो अगदी बोलत राहा. आतापासून पक्षाची मोठ बांधायला भाऊनी सुरुवात केली तर 4 वर्षामध्ये आपल्याला दिसेलच पुढे भविष्यामध्ये. अच्छा, 4 वर्षात तुम्हाला पुढे त्याचे परिणाम दिसतील. महेश तपासे, याचा अर्थ 2024च्या साठी राष्ट्रवादी कामाला लागलेली आहे. नाही, 2024 हा तर फार पुढचा टप्पा झाला. आता कल्याण महापालिकेची निवडणूक आहे, नव्या मुंबईची निवडणूक आहे, अंबरनाथची निवडणूक आहे, बदलापूरची निवडणूक होऊ घातलेली आहे. त्याच्यामुळे खडसे साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग ह्या मुंबईच्या उपनगरीय शहरांमध्ये आहे आणि खानदेशातला फार मोठा त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग इकडे अनेक वर्षापासून वास्तव्य करतो. त्याच्यामुळे खडसे साहेबांची निवडणूक आणि हे जे थोडं म्हटलं ह्याच्यामध्ये थोडंसं ऍडिशन असं आहे की खडसे साहेब एक योद्धा आहे, एक योद्धा नेता आहे. त्यांना कुठल्याही मनसावर उभं केलं की ते व्यवस्थितपणे त्यांची भूमिका सांगू शकतील. आणि आता मी कल्याणचा विषय सांगतो, कारण आमच्या कल्याण डोंबिवलीवर माजी मुख्यमंत्री 6,500 कोटीचा वर्षाव करणार होते, ते करू शकले नाही. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये खुद्द खडसे साहेबच त्यांना प्रश्न विचारतील का केलं नाही. बरोबर आहे, तुमच्या लेखी खडसे साहेब तसा प्रश्न माजी मुख्यमंत्र्यांना विचारतील आणि सत्ता गटात जाऊन विचारतील. हा एक इंटरेस्टिंग मुद्दा असेल, हा एक इंटरेस्टिंग टर्न असेल त्या संपूर्ण चर्चेचा. लक्ष्मण सावजी जोडले गेले आहेत फोनच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत. लक्ष्मणराव, आवाज येतोय? हो येतोय. नमस्कार. नमस्कार. खडसेंच्या जाण्यानं सगळा खानदेशी समाज एक छत्री राष्ट्रवादीकडे जाईल असा दावा आहे. लक्ष्मणराव बोला, आपल्याला विचारलंय. भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नाथाभाऊंच्या बद्दल प्रचंड आदर, रिस्पेक्ट आहे. त्यांचं जाणं हे आम्हाला सगळं अनपेक्षित आहे. कालपर्यंत मी सगळ्यांना समर्थन करून सांगत होतो की नाथाभाऊ असं काही करणार नाहीत, नाथाभाऊ कुठे जाणार नाही. पण आज दुर्दैवाने हे समजतंय की असं होतंय ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी क्लेशदायकच आहे. पार्टीतून इतका मोठा माणूस, इतका चांगला माणूस जाणं हे आमच्यासारख्यांना न पटणारं, न पचणार आहे. यावर एक मुद्दा असा उपस्थित राहतो की नाथाभाऊ आपल्या सोबत सगळ्या खानदेशी मतांना घेऊन जाणार आहेत का राष्ट्रवादीत? आजच्या दिवसापुरतं नाथाभाऊंचं जाणं हे आम्हाला क्लेशदायक आहे. याचे राजकीय परिणाम काय होतात ते नंतरचा विषय आहे पुढे अजून. बरोबर आहे, पण आजच्या दिवसाला त्याची चर्चाही सुरू झाली आहे कारण राष्ट्रवादीनं तसा दावा केलेला आहे. नाही, असं आहे, जेव्हा पक्ष म्हणून जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा राष्ट्रवादीबद्दल भाजपची काय मतं ही सगळ्यांना माहिती आहेत. आज नाथाभाऊ तिकडे जात आहेत, हे नाथाभाऊ खरंच तिकडे किती टिकतायत, किती राहतायत त्याच्याबद्दल मला शंका आहे. कारण नाथाभाऊंचा पिंड हा भाजपच आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यांना, राष्ट्रवादीवाल्यांना, शिवसेनेवाल्यांना नाथाभाऊ किती पसतील हा सगळा वेगळाच विषय. आमच्यासाठी ते आदराचं स्थान आहे नाथाभाऊ. आताच्या घडीला तुम्ही बऱ्यापैकी दुःखात दिसताय, तुमच्या प्रतिक्रियेवरून ते जाणवत आहे. पण चर्चेला आपण आल्यामुळे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची की नाही ते तुम्ही ठरवा. मला पुढचा प्रश्न त्या निमित्तानं आपल्याला विचारायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचा त्यांनी घेतलेला निर्णय हा जास्त दुःखदायक आहे का भाजप सोडण्याचा घेतलेला निर्णय जास्त दुःखदायक आहे? नाही, भाजप सोडण्याचा निर्णय घेतला हे जास्त दुःखदायक आहे. बर, ते जर राष्ट्रवादी ऐवजी शिवसेनेत गेले असते तर? नाही, त्यांनी कुठेच जायला नको पाहिजे. त्यांचा सगळा पिंड बाय बॉन भाजप होता, त्याच्यामुळे त्यांनी कुठेच जायला नको होतं. ठीक आहे. आताच्या घडीला एक आणखीन प्रश्न उपस्थित होतो, महेशरावांना विचारावासा वाटेल तो आवर्जून, की खडसे पक्षात येत आहेत पण त्यांची खासदार असलेली प्रतिनिधी स्नुषा ही काही राष्ट्रवादीत आज येत नाहीये. खासदारकी टिकवण्याची ही धडपड? काहीतरी कायदेशीर आणि घटनात्मक काय पेज असतात आणि ते ठीक आहे, त्यांच्या सुनेचा जो निर्णय असेल ते करतील भविष्यामध्ये. परंतु रोहिणी खडसे त्यांची कन्या आहे, त्यांचं मगाशी मी ट्विट वाचत होतो, त्यांनी देखील भारतीय जनता पार्टीला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो. आमच्याही पक्षामध्ये वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मार्गाने काम करणारी एक नेता सुप्रियाताईंच्या रूपाने आहे. तसंच रोहिणीताई देखील स्वतःच्या वडिलांच्या राजकीय भूमिकेला होला हो देऊन त्यांनी देखील मनपरिवर्तन केलेलं आहे, त्याचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. मागासच्या वक्त्याला मला सांगायचं आहे की आम्ही खडसे साहेबांना घेतल्यापेक्षा तुम्ही त्यांना घालवलं
हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. खडसे साहेब काय फार आनंदाने आमच्याकडे आले किंवा असतली परिस्थिती नाही. अनेक गेल्या 2-3 वर्षातली जर त्यांची भाषणं पाहिली किंवा गेल्या वर्षभरातली त्यांची भाषणं पाहिली, मग ते गोपीनाथ गडावर असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, त्यांनी त्यांच्या प्रत्येक भाषणावरनं त्यांची नापसंती, त्यांच्या मनात असलेला क्लेश, त्यांच्या मनात असलेलं दुःख हे व्यक्त केलेले. ते दुःख दूर करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा दिल्लीचे नेते कमी पडले. राज्यात त्यांनी जवळपास देवेंद्र फडणवीस साहेबांना पूर्ण राज्य दिलेलं आहे. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रस्त्यातले सर्व रोडे बाजूला सरकवायचे अशी दिल्लीश्वरांनी भूमिका घेतली. आपण याच्यावर प्रतिक्रिया घेऊ. लक्ष्मण सावजी, आपण बोला याच्यावर की भाजपानं खडसेंना बाहेर जाण्याची वेळ आणली का? भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. अनेक जण त्याच्यावर निर्णय करत असतात. नाथाभाऊ पक्षामध्ये हवेत असं म्हणणारे जास्त लोक होते ना पक्षामध्ये. एखाद्या घटनेवरनं कोणाचं काही झालं असेल तर त्याचं नाथाभाऊनी सगळ्या पक्षावरती त्याचं हे नाही, राग नाही काढायला पाहिजे असं मला वाटतं. पण मग आजच्या घडीला जेव्हा एकनाथ खडसे पक्ष सोडून जात आहेत तेव्हा ते जाताना देवेंद्र फडणवीसांना दोषारोप देऊन जात आहेत. जर निर्णय प्रक्रिया ही बहुव्यक्ती असलेली आहे भाजपाची, तर फक्त फडणवीसांना दोष का? मला पण तोच प्रश्न आहे. कारण हे विषय काय पक्षामध्ये एक व्यक्ती कधीच कुठला निर्णय घेत नाही. त्याच्यामुळे हे निर्णय टीमने सगळे कुठलेही घेतलेले असतात आणि पक्षामध्ये त्यांचे चाहते जास्त आहेत. नाथाभाऊंनी याचा सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. पण मग चंद्रकांत पाटलांच्या व्यतिरिक्त कोणीही त्यांना फोन करू नये एकनाथ खडसेंना? आता चंद्रकांत पाटील अध्यक्ष म्हणून त्यांनी केलं असेल. हो, पण मग त्याचबरोबर इतर लोक जे प्रेम करणार आहेत त्यांचे फोन जायला हवे होते का नाही? आम्ही दुसरं कोणी फोन केलं, समजा मी आता फोन केला तर माझा ऐकतील का? फोन मलाही करावाचं वाटेल, तो असा विषय नाही ना. अच्छा, म्हणजे फोन पक्षशिस्तीचा भाग आहे का काय भाजपमध्ये? पक्षशिस्तीचा भाग असं नाही, सगळ्यांच्या अनेकांच्या इच्छा आहेत ना. मी आता एवढं जाहीर सांगतोय ना. अच्छा, म्हणजे तुम्ही असं म्हणता आहात की चंद्रकांत पाटील हे तुमच्या सर्व भावनांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी नाथाभाऊंना फोन केला. अध्यक्ष म्हणून त्यांनी केला तर ते बरोबर आहे. बर, याच्यावर एक प्रतिक्रिया रवींद्र पाटलांची येते. रवींद्र पाटील, आपण बोला. नाथाभाऊंना पक्ष न सोडण्याच्यासाठी समजवणुकीच्या स्वरूपातले प्रयत्न तुम्हाला किती झाल्याचं माहिती आहे? प्रसाद सर, मला लक्ष्मण सावजींना सांगा असं वाटतं की त्यांचा एक शब्द होता की भारतीय जनता पार्टीवर नाथाभाऊंचा राग होता. राग भारतीय जनता पार्टीवर नाहीये त्यांचा. भारतीय जनता पार्टीनं ज्यांना नेतृत्व दिलेलं आहे त्या नेतृत्वावर राग आहे त्यांचा, हा एक विषय. आणि जे लक्ष्मण सावजी सांगतात, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे प्रसाद सर, मी काही जास्त बोलणार नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे हीच लोक सांगत होते की ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ भाजप नेते आहेत. तर मला एक सांगा की फक्त ह्या फोनवर गोष्टी होतील का? चंद्रकांत पाटील त्यांना फोन करतात की नाथाभाऊ जाऊ नका. प्रसाद, आपल्याला कितपत योग्य वाटते की बरं चंद्रकांत पाटील फोन करताय, बाकीचे नेते मंडळी कुठे गेली? कुठे? लक्ष्मण सावजी, याचं काही उत्तर आहे का? खडसे समर्थक या नात्यानं रवींद्र पाटील प्रश्न विचारतायत. प्रसाद सर, ज्या माणसाने रवींद्रजी आपल्या प्रश्नाचंच उत्तर घेतोय. 1 मिनिट फक्त. लक्ष्मण सावजी बोलतील. काय? रवींद्र पाटील खडसे समर्थक आहेत आपल्या सोबत चर्चेला. ते असं म्हणाले की फक्त चंद्रकांत पाटलांचा नुसता फोन येणं म्हणजे भाजपाचं किती आत्मीय प्रेम आहे खडसेंवर ते दाखवणं असेल तर हे कितपत बरोबर आहे? फक्त फोन पुरेसा आहे का? नाही, रवींद्र पाटलांना पक्षाचे असतील तर त्यांना उत्तर द्यायला ठीक वाटेल मला. ते खडसेंचे समर्थक आहेत, पक्षाचे अध्यक्ष हे त्यांना मान्य पाहिजे ना. अच्छा, प्रसाद सर, मी 2 वाजेपर्यंत भाऊंसोबत होतो. भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, मी कार्यकर्तेच होते. रवींद्र पाटील त्यांचे भाऊंचे किती चाहते त्याच्यापेक्षा मी जास्त चाहत आहे भाऊंचा. ठीक आहे, पण रवींद्र पाटील म्हणतात की ते सुद्धा 2 वाजेपर्यंत भाजपमध्ये होते. नाही, रवींद्र पाटील किती चाहते मला माहित नाही. मी 30 वर्षाहून चाहता ना त्याचा काय विषय. बरं, एक महेश तपासेंची प्रतिक्रिया पटकन यावर. सुरुवातीच्या काळापासून भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यामध्ये स्वर्गीय मुंडे साहेब, स्वर्गीय महाजन साहेब आणि नितीन गडकरी साहेब आणि एकनाथ खडसे साहेब यांचा फार मोठा वाटा होता. गडकरी साहेब देशाच्या संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर कशा सूडबुद्धीच्या राजकारणात त्यांच्यावरच पक्षांतर्गत त्यांना बाजूला सारण्याचं राजकारण काय झालं हे संबंध देशाने पाहिलेले. तीच भूमिका राज्यामध्ये मुंडे समर्थकांची किंवा नाथाभाऊंच्या संदर्भामध्ये झाली.
त्याच्यामुळे नव्याने जे उगवलेले आहेत त्यांना सबंध एकदम तुम्हाला सुचवायचं काय? नव्याने उगवलेले हा काय शब्दप्रयोग आहे? नव्याने उगवलेले वापरता हा शब्द? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, सुरुवातीच्या काळापासून ह्या 4 नेत्यांनी भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये वाढवणं, त्याचा विस्तार करणं याच्यासाठी परिश्रम केले. आणि ह्या 4 नेत्यांचं जर गेल्या 5-6 वर्षाचं राजकारण पाहिलं तर त्यांना हळूहळू खच्चीकरण करून बाजूला सारण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनेच केलं. अच्छा, याच्यावर पटकन जयंत माइंडकरांची प्रतिक्रिया. जयंत माइंडकर, मुंडे गट काळानुरूप मागे पडला का आणि मोदी गट काळानुरूप अधिक वरचढ झालाय का भाजपमध्ये? एक वस्तुस्थिती सांगितलेली आहे महेश तपासनी, ती फॅक्ट आहे. आणि मुळात जे मोदींचं राजकारण मी गुजरात मधून पाहिलेलं आहे, त्यांना कोणताही ग्रुप नको असतो. मी सांगेल सगळे माझेच फॉलोअर्स पाहिजेत. ही वस्तुस्थिती आहे की गडकरी जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा मुंडे आणि गडकरीमध्ये संबंध चांगले नव्हते, हे आपल्यालाही माहिती आहे, ते सर्व विदित आहे. त्याच्यानंतर गडकरींची पहिली जो नेता असतो हे सुद्धा जेव्हा एखादं नेतृत्व कुठल्याही ठिकाणी काम करतं तेव्हा अत्यंत स्वाभाविकरित्या त्याची ही कार्यपद्धती असते. यापेक्षा वेगळी कार्यपद्धती असू शकते का? म्हणजे ज्या वेळेला मुंडे सर्वोच्च नेते होते त्यावेळेला मुंडेंनी किती प्रतिस्पर्ध्यांना पक्षामध्ये टिकू दिलं? डांगे, अण्णा डांगेंचं एक चांगलं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. अनालिसिस मला हे तुमचं म्हणणं मान्य. आणि मग आपण अगदी प्रत्येक नेता हा नेता सर्वोच्च झाल्यानंतर आपण सर्वोच्च पदी येण्याकरता किती लोकांना पहिल्यांदा काढतो हे जर का पाहणं आणि हे आपलं काम असतं. आपलं म्हणणं बरोबर आहे. अण्णा डांगेंना कोणी दूर केलं, त्यावेळेस प्रमोद महाजनांचा रोल काय होता, ही सगळी वस्तू, हा सगळा इतिहास आहे. हा प्रत्येक राजकारण्याच्या बाबतीत आपण सांगू शकतो. आणि एक पत्रकार म्हणून मी माझा जो अनुभव आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला की मुंडे आणि गडकरी हे जे काही नेतृत्व होतं महाराष्ट्रातलं आणि फॉलोड बाय खडसे, तर एकाच वेळेस हे तिन्ही नेते दूर करून देवेंद्र फडणवीस या नावाचं एकमेव नेतृत्व हे मोदींच्या आशीर्वादाने उभं राहिलं. आणि त्यानंतर हे तीनही गट संपवले. आणि तर शेवटचा तिसरा म्हणजे अगदी खडसेंना चक्क पक्षातून बाहेर काढायची त्यांनी वेळ आणली, बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. मला अजून एक वाक्य सांगायचं आहे. शेवटपर्यंत खडसे गेले नसते, ते 4 वर्ष का थांबले? ते त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची वाट पाहत होते. पण दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत येऊन सुद्धा जेव्हा आपलं किंवा आपल्या मुलीचं राजकीय पुनर्वसन होऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर खडसेंनी आजचा निर्णय घेतलेला आहे. अगदी एका अत्यंत महत्वाच्या वळणावर जयंत माइंडकर आपण ही चर्चा आणलीत. राजकीय पुनर्वसनाची वाट खडसे पाहत होते, भाजपमध्ये ते झालं नाही, राष्ट्रवादीमध्ये ते होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. लक्षवेधीमध्ये एक छोटी विश्रांती, लवकरच परत येऊ आणि त्यानंतर खडसेंच्या राष्ट्रवादीतल्या राजकीय म्हणजे पुनर्वसनाचे उत्तर महाराष्ट्राबरोबरच मवियामध्ये काय परिणाम होऊ शकतात त्याची चर्चा. त्या खालच्या स्तरावर जर राजकारण त्यांनी गेलं असेल, कठीणच आहे ना अशा व्यक्तीबरोबर काम करणं. खालच्या स्तरावर जर राजकारण त्यांनी गेलं असेल, कठीणच आहे ना अशा व्यक्तीबरोबर काम करणं. एकनाथ खडसे यांच्या आधी नारायण राणे यांच्यासारखा एक अत्यंत फायर ब्रँड नेता हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला होता. अर्थात शिवसेनेतून ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमधून नंतर ते भाजपामध्ये आले. नारायण राणेंचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे कट्टर शिवसैनिकाचं होतं. त्याचप्रमाणे एकनाथ खडसे यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे भाजपच्या मुठीतलं आहे. असे एकनाथ खडसे जे आत्ताच्या घडीला प्रचंड अस्वस्थ आहेत, ते राष्ट्रवादीत जात आहेत. उत्तर महाराष्ट्रातलं समीकरण त्यामुळे 100% बदलणार आहे. जसं आपण प्रस्तावनेतच सर्व प्रेक्षकांना सांगितलंय की उत्तर महाराष्ट्रामध्ये आता राष्ट्रवादीकडे एक खमका नेता आलेला आहे. स्वाभाविकरित्या या खमक्या नेत्याच्या भरोशावर राष्ट्रवादी आपली पाळंमुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूत करायचा प्रयत्न निश्चित करणार. महेश तपासे, याच्यामुळे मविया अंतर्गतची समीकरणं बदलणार आहेत. तुम्ही ते स्वीकारणार नाही, पण तरी मी तुमची प्रतिक्रिया घेतो. असं आहे की महाविकास आघाडी ही निवडणुकीच्या नंतर झालेली आघाडी, ही निवडणूक पूर्व आघाडी नाहीये.
आणि एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ती महाविकास आघाडी आली. राज्याला एक स्थिर सरकार हवं होतं, ते ह्या महाविकास आघाडीच्या रूपाने मिळालं. उद्धव साहेब स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि भिन्न मताचे किंवा व्यक्तिमत्वाचे पक्ष एकत्र आले. लोकांना वाटलं की हे सरकार 2-4-6 महिन्यामध्ये कोसळेल. अनेक प्रयत्न झाले हा सरकार पाडण्यासाठी, पण जेवढे वेळा प्रयत्न झाले, जेवढे वेळा हा बुरुज फोडण्याचा प्रयत्न झाला, तेवढ्या अधिक सशक्त ही महाविकास आघाडी सरकार म्हणून लोकांच्या समोर येऊ लागली. आत्ताच्या घडीला खडसे राष्ट्रवादीत आले आहेत. उत्तर महाराष्ट्रात तुमचं पारडं जड झालेलं आहे, हे मान्य कराल की नाही? पारडं कुणाचं जड झालं त्याचा पूर्ण फायदा ह्या पंचवार्षिक मध्ये महाविकास आघाडी सरकारलाच होणार आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की सत्ता गटाला याचा लाभ होणार आहे. रवींद्र पाटील, एक प्रश्न थेट विचारतो आता. खडसे साहेब राष्ट्रवादीत गेल्याच्या नंतर ते आपला दूध संघ, सहकारी संस्था सगळं घेऊन राष्ट्रवादीमध्ये देणार असतील तर गुलाबराव पाटील काय करणार आहेत? सर, आता आपण बघितलं असेल की आता महाविकास आघाडीचं सरकार आहे. बरं, बोलत राहा, आपण थांबू नका, सलग बोलत राहा रवींद्र पाटील. महाविकास आघाडीचं सरकार आहे, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस ते सोबतच राहतील ना, आहेच ना? नाही, निश्चितच ना. मी कुठे म्हणलं की ते वेगळे होणार आहेत. माझा प्रश्न असा होता, आता गुलाबराव पाटलांना एकनाथ खडसेंना नेता मानावं लागणार. ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, शिवसेनेचे, आणि आता माननीय एकनाथराव खडसे साहेब ह्या पक्षाचे नेते झालेले आहेत. दोघं ते त्यांच्या जागी नेते, भाऊ यांच्या जागी नेते. बरोबर आहे, पण उत्तर महाराष्ट्रातले एका म्याने 2 तलवारी नाही राहू शकणार ना. बघितलं असेल की महाराष्ट्र महाविकास आघाडी, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, आता तुम्ही बघितलेलं आहे की आता जो काळ चालू आहे तो तिघं सरकार मिळून विकासाच्या दृष्टीने ते तिघी सरकार बनलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात तर तसंच होणार आहे, तिघं मिळून विकास करायचा आहे. अच्छा, तिघांना मिळून विकास करायचा आहे. लक्ष्मण सावजी, आपल्यासाठी प्रश्न आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. लक्ष्मणराव, उत्तर महाराष्ट्रातल्या एका म्यानेत किती नेत्यांच्या तलवारी राहतील? एकनाथ खडसे आता नवी तलवार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या म्यानेमध्ये गेलेली. मी एक सांगेन, नाताभाऊंच्या जाण्याबद्दल मला यातना आहेत, हा एक भाग धरला, हा एक भाग आहे याच्यामध्ये. बाकी महाविकास आघाडीबद्दल काय बोलायचं? महाविकास आघाडीनं कोरोनाच्या 6 महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रात आता पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला कशी पानं पुसलेलीत वगैरे, हे सगळं अपयशाचा सगळा ग्राफ जो चढता झालेला आहे, तर महाविकास आघाडीला काही तोड नाही या विषयावरती बोलायला. खरं नाही, त्याचा मुद्दा आता नाहीये लक्ष्मण सावजी. आपला मुद्दा स्पष्टपणे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा आहे. आता तिथे जर समजा खडसे यांचं नेतृत्व राष्ट्रवादीकडून प्रस्थापित होत आहे तर स्वाभाविकरित्या शिवसेनेसाठी ते आव्हान आहे. महाविकास आघाडी ही तात्पुरती बांधलेली मोठ आहे त्यांची, त्यांना काय. अच्छा, त्याच्यासाठी तुम्ही फार तात्विक विचाराच्या आधारावर तिथे एकत्र लांड्या लाबाड्या करून सगळे तिघजण एकत्र आणले, त्यांच्या भवितव्याबद्दल काय बोलायचं? महेश तपासे उत्तर देतील. काय बोलायचं? नाही सावजी साहेब, पहिले तर एक लक्षात घ्या, तुमचा जुना 25 वर्ष असलेला तुमचा मित्र म्हणजे लॉंगेस्ट, एनडीएच्या इतिहासातला लॉंगेस्ट, तो शिवसेना हा तुम्हाला सोडून गेला का? कारण तुम्ही असं म्हणाले की शिवसेना खोटं बोलली, म्हणजे उद्धव ठाकरे खोटं बोलले, म्हणजे खुद्द शिवसेना प्रमुखांना तुम्ही खोटं पाडण्याचा उद्योग केला. त्याच्यातनं ते बाहेर पडले, त्याच्यातनं अस्थिरता निर्माण झाली आणि त्याच्यातनं हे महाविकास आघाडीचं गठबंधन निर्माण झालं, हे पहिले लक्षात घ्या. कालच्या दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये काही राहिलं का तात्विक खोटं खरं वगैरे? नाही काय नाही, आता हे सिद्ध झालं ना, हे सिद्ध झालं. तुम्ही उत्तर देऊ शकले नाही सावजी, तुम्ही उत्तर देऊ शकले नाही. तुम्ही म्हणजे तुमची भूमिका कशी सांगू का? आधी सुरुवातीला आपण त्याच्या सोबत जायचं आणि नंतर जो आपल्याला खांदा देतो त्याच्याच खांद्यावर बसायचं आणि त्याचा खांदा पार करून टाकायचं. हे भारतीय जनता पार्टीने देश पातळीवर केलं. पंजाब मध्ये काय झालं? पंजाबचे लोक का सोडून गेले? खुद्द मंत्री असणारी हरसिमरत कौर अधिवेशनाच्या काळामध्ये राजीनामा का दिला? त्यांच्या लक्षात आलं की लक्ष्मण सावजी, एकनाथ खडसेंची चर्चा, एक मिनिट लक्ष्मण सावजी, आपल्याला एकनाथ खडसेंची चर्चा हरसिमरत कौरांपर्यंत नाही न्यायची, विषय भरकटेल. मला जयंत माइंडकरांना चर्चेत घ्यायचं आहे. जयंत माइंडकर, साधारण सत्ता गटाच्या समीकरणाची चर्चा टाळली जाते की काय, अशा शंका मला येते, अशी शंका, आणि त्याच अनुषंगाने मला तुमचं विश्लेषण ऐकायचं आहे. आत्ताच्या घडीला प्राप्त परिस्थितीमध्ये सत्ता गटाची समीकरणं येत्या काळात कशी स्थिर राहतील आणि ती सत्ता आहे म्हणूनच टिकून राहतील का? मग खडसे येवोत किंवा खडसेंच्या पाठोपाठ आणखीन कोणीतरी भाजपमधून येणार आहे, अशी चर्चा असो.
मी तुम्हाला मगाशी जो एक शब्द वापरला, जो तुम्ही लगेच म्हणालेत की मला हा शब्द अगदी उचलून धरायचा आहे, तो म्हणजे राजकीय पुनर्वसन. आणि हे राजकीय पुनर्वसन हे कसं होईल हे सांगायला आपण कुठेही आतमध्ये गेलेलो नाही, पण एक वस्तुस्थिती आहे की हे जेव्हा जसं नारायण राणेंचं सुद्धा राजकीय पुनर्वसन भाजपनी केलं, सेना ते काँग्रेस ते स्वतःचा पक्ष ते भाजप असं करत त्यांचा प्रवास झाला, तशाच प्रकारचं हे राजकीय पुनर्वसन खडसेंचं नक्की होणार. मी पुन्हा एकदा तेच सांगतो की त्यांनी वाट पाहिली, भाजपनी त्यांना अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या, तो अपमान सहन न. पण जयंत माइंडकर, एक प्रश्न आहे, फार बरं झालं तुम्ही हा विषय उल्लेखित केलात. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लक्ष्मण सावजींकडून मिळणार नाही, कारण आत्ताच्या घडीला ते दुःखात आहेत, ते आज बोलणार नाहीत. कदाचित अंतर्गत भाजपची चर्चा असू शकते. हा प्रश्न निश्चित चर्चेला आला पाहिजे की ज्या व्यक्तीला जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा सर्व प्रकारची संधी दिली आणि शेवटी निर्णय प्रक्रिया ही पक्षाची आहे. पक्ष शिस्तीनं चालत असेल तर पक्ष कोणाला काय द्यायचं ते ठरवतो आणि त्यात ज्या ज्या वेळेला जे जे आलं त्यातलं सर्वोच्च दिलं गेलं असेल तर काहीच मिळालं नाही असं किती वेळा आणि कोणी म्हणायचं. हा सार्वत्रिक चर्चेचा विषय आहे आणि हे सगळ्या पक्षांमध्ये होतं. आत्ता खडसेंबाबत हा विषय लागू पडतोय. मला याच्या बाबतीत एवढंच म्हणायचंय की 2019च्या असेंब्लीमध्ये म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधीच्या असेंब्ली सेशन मध्ये जरा खडसेंनी केलेलं भाषण आठवून पहा. आपणही कव्हर केलेलं असाल, मी पण कव्हर केलेलं आहे की ते अक्षरशः कळकळीने म्हणाले होते, अरे तुम्ही माझ्यावर केलेल्या 3 वर्षापासून सुरू असलेल्या आरोपांपैकी एक तरी आरोप सिद्ध तुम्ही करू शकलेला आहात का? मग तुम्ही माझं चारित्र्यहनन का केलं? हे बघा, भाजपकडून इतर पक्षातल्या लोकांचं चारित्र्यहनन झालेलं असेल, स्वतःच्याच पक्षातल्या एका माणसाचं जो आपल्याला स्पर्धक वाटतो त्याला दूर चारित्र्यहनन करून करणं हे त्यांचं ठीक आहे. याच्यावर एक लक्ष्मण सावजींची प्रतिक्रिया लागेल. लक्ष्मण सावजी, खडसेंचं चारित्र्यहनन झालं ते भाजपाईंनी केलं, हा खडसेंचा आरोप कितपत वजनदार आहे? मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं की नाथाभाऊ हे भाजपतल्या अनेक लोकांचे चाहते होते, ते मी पण त्यांचा चाहता आहे. नाथाभाऊंनी पक्षाला सोडून जाणं हे आम्हाला रुचलेलं नाहीये, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी गाऊन राहतात सगळ्या विषयामध्ये. पण मग आणि तुम्हाला मुद्दा मी सांगतो, मी कदाचित उत्तर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर दौलतराव आहेरांनी भाजप सोडला होता आणि राष्ट्रवादीत गेले होते. अगदी ते पुन्हा सन्मानानं भाजपत आले. आज त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी आमदार आहेत दुसऱ्यांदा. अगदी खरं. आता मला बरं झालं तुम्ही हा उल्लेख केला, कारण अशा प्रकारे नाथाभाऊंचं मोठे पण जपलंच जाईल कायमचं, तो काही विषय होत नाही का? मग तुम्ही याच्यातून संकेत काय देताय? नाथाभाऊंनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा? नाही, मी तर तसंच म्हणेन बुवा, नाथाभाऊंनी जाऊच नाही माझं म्हणणं राहणार. नाथाभाऊंनी जाऊ नये असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही वारंवार ती भूमिका मांडताय. महेश तपासे, कितपत शक्यता आहे नाथाभाऊंच्याकडून आता पुनर्विचार होण्याची? परतीचे दरवाजे नाथाभाऊंनी घट्ट बंद करून टाकलेत. असं आहे की त्यांच्या स्तरावरचा ज्या मोठा नेता जेव्हा निर्णय घेतो तर ते निर्णयामध्ये सगळ्याच गोष्टी आलेल्या असतात. आणि नाथाभाऊ असे कुठले नेते नाही. आता ते मगाशी जसे जयंतराव म्हणाले ते योग्य म्हणाले की 4 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये ते थांबले, त्यांचं दुःख त्यांचं गारणं मांडत गेले, परंतु त्याच्यावर कुठल्याही देश पातळीवरच्या नेत्यांनी मलम लावलं नाही. आणि त्यांचे जे विरोधक होते त्यांनाच ताकद पुरवण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने घेतली. अगदी एका बाजूला आपण असं म्हणताय की भारतीय जनता पार्टीकडून आपल्या नाराज नेत्यांच्या जखमांवर मलम नाही लावलं गेलं. दुसऱ्या बाजूचा एक महत्वाचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी झाला की दौलतराव आहेर असतील, एकनाथ अण्णा डांगे असतील किंवा अजून कुठले नेते असतील जे भाजपातून राष्ट्रवादीत गेले ते रमले नाहीत भाजपामध्ये, राष्ट्रवादीमध्ये, माफ करा. श्रीकांत सोनवणे आपल्या सोबत आहेत. श्रीकांतजी, आवाज आता मला वाटतं नीट येत असेल. मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. माझा प्रश्न पोहोचतोय, म्हणजे आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, आवाज येतोय, बोला. श्रीकांतजी, फार बरं झालं, तुमचाही एकदम क्लिअर आवाज आमच्यापर्यंत आला. नाथाभाऊ, रमतील का राष्ट्रवादीत? हो, रमतील. कारण देश पातळीवरच्या भाजपा नेत्यांनी महाराष्ट्रातली सत्ता मिळवण्यासाठी ज्या देवेंद्र फडणवीसांवर विश्वास टाकला तो निर्णय त्यांचा चुकला. कारण देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व तिथं अपयश ठरलं. याचाच अर्थ की देश पातळीवरच्या नेत्यांचा जो निर्णय होता नाथाभाऊंना मागे टाकण्याचा,
तो चुकला. तो आज अधोरेखित झालेलं आहे की महाराष्ट्रातलं राजकारण हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना कळलं नाही, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना अपयश आलेलं आहे. अच्छा, कसं काय अपयश आलं त्यांना? श्रीकांत सोनवणे, कसं अपयश आलं भाजपच्या नेत्यांना हे पण एकदा सांगा, तुमचं विश्लेषण कळेल त्या निमित्तानं. हो, कारण असं की इतर राज्यामध्ये भाजपने सरळपणे साम दाम दंड आणि आपली नीती वापरून हे राज्य साधित केलेले आहे. परंतु महाराष्ट्राचा वेगळी आहे, महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे, संसदची माणसं वेगळी आहे. तर ती माणसं ओळखण्याचं कसं आहे ते खडसे सारख्या वास्तव नेत्यांना शक्य होतं. परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जे नेते पसंत केलेत नव्या दमाचे, त्यांना राजकारणाचा आवाका कळला नाही. ठीक आहे, श्रीकांत सोनवणे, महत्वाचं वक्तव्य आपण करतात. एकदा लक्ष्मण सावजींना त्या निमित्तानं विचारून घेऊ की लक्ष्मण सावजी, भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान रचनेमध्ये देवेंद्र फडणवीसांवर दिलेली जबाबदारी ही पक्षाच्यासाठी अडचणीची ठरली असं एक विश्लेषण समोर येत आहे. यावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. नाथाभाऊंवर नाही बोलायचंय, आता फडणवीसांवर बोलायचं, त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. नाही, विषय असा आहे, आमच्या पक्षामध्ये व्यक्ती म्हणून काही कुठले निर्णय होत नाहीत. पक्षामध्ये एक टीम म्हणून निर्णय होतात आणि सिच्युएशननुसार निर्णय होतात. त्याच्यामुळे पक्ष काय असं काय याला घेतलं आणि याला केलं, याला नाही काढलं असं कधी होत नाही. निर्णय प्रक्रिया खूप मोठी असते, भरपूर त्याच्यावर अनेक जबाबदार माणसं सहभागी असतात, केंद्रातले असतात, राज्यातले असतात. कुठलाही विषय एकटा माणसाला काही वाटलं म्हणून झालं असं कधी होत नाही. पण मग महाराष्ट्रामध्ये सत्तांतराच्या साठीचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले, हा दावा खरा आहे का? असे कुठले प्रयत्न केलेच गेले नाहीत? नाही, मुळात जनादेश ज्या पक्षाला मिळाला होता त्या पक्षाने धोका दिल्यानंतर बाकी कोणाला बोलण्याचा अर्थ नव्हता ना त्याच्यामध्ये. महाराष्ट्रातल्या जनतेने युतीला जनादेश दिलाच होता, महाआघाडीला जनादेश दिलेला नाही. मी सांगितलं लबाड्या करून हे सरकार आलेलं आहे, मागापासून बोलतोय मी. आणि कायमचं माझं म्हणणं हेच राहील, यांना जनादेश नाही, यांना ठोकरलेलं लोकांनी, यांना नाकारलं होतं लोकांनी. काँग्रेसला राष्ट्रवादीला लोकांनी मतदान नाही केलेलं राज्यभर, हे मरण टेकले होते, त्यांना जीवदान मिळालेलं आहे आता लबाड्या करून. ठीक आहे, पण आताच्या खडसेंच्या विषयामध्ये आपण चर्चा करतो आहोत. तुम्हाला महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला खडसेंचा फायदा होईल असं तरी वाटतंय का? नाही, मुळात ही आघाडी ही तात्पुरती बांधलेली मोठ आहे, यांचा उद्या काय होईल भरोसाच नाही. तुमचा भरोसा आहे का? तुमचा भरोसा काय पण ते सांगा. हे गुळाच्या भिनीला चिकटलेले मुंगळे सगळे आता आहे. ठीक आहे, त्यांची प्रतिक्रिया ऐका. मग काही असो, तुम्ही काय आहात ते बोला ना. तुमच्याकडनं तुमची लोक तुटून चालले, त्याच्याबद्दल काय करतात ते सांगा. आम्ही सांगितलं ना, पंकजाताई रुसल्या, ते काय करणार? तुमच्याकडनं देशाचे मंत्री नितीन गडकरी साहेब हे आगामध्ये, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाथाभाऊंनी तर सरळ सोड चिठ्ठी दिली, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? तुम्ही जाऊ द्या. तुमच्या सरकारमध्ये एवढ्या लबाड्या झाल्या, एवढं शो शायनिंग केलं, त्याचं काहीही फलित झालं नाही. त्याच्यामुळे तुम्ही आता गप्प बसा. ठीक आहे, आम्ही शिवसेनेसोबत गेलो, आम्ही काँग्रेस सोबत गेलो, हरकत नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये उद्याच्या 5 वर्षामध्ये स्थिर सरकार हे महाविकास आघाडीचं आहे. अहो, तुम्हाला एवढं बोलायचं तर सांगा ना फडणवीस साहेबांना की 28,700 कोटी जीएसटीचा परतावा आणून द्या. कर्ज घ्यायला का सांगता? हक्काचे पैसे मागतो नाही. बिहारमध्ये जाऊन फडणवीस बोलले मोदीचं आवडतं राज्य बिहार आहे. अहो, तुम्ही इकडे महाराष्ट्रासाठी काय करता सांगा ना. मला दोन्ही प्रवक्त्यांना थांबायला लागेल. पुन्हा एकदा चर्चा भरकटू शकते, भरकटतीच आहे बहुतेक वेळेला, त्याच्यामुळे थांबवतो. एक मिनिट थांबा. आपल्याला उत्तर महाराष्ट्र, खडसे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी या पुरतं राहायचंय. आपण फारच वेगळ्या ट्रॅकवर चाललेलो आहोत चर्चे घेऊन. जयंत माइंडकर, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. पटकन नेमकं थेट हवंय, एकनाथ खडसें पाठोपाठ भाजपमधले किती जण आता सत्ता गटात जातील? वाट पाहिली जेव्हा त्यांना असं कळलं की आपल्याला काहीही मिळणार नाही, आणि तेव्हा त्यांनी नवीन वाट. प्रसाद सर, भाजप हा व्यक्तिनिष्ठ पक्ष नाही, हे वाक्य माझा त्यांना प्रश्न इतकाच आहे, नरेंद्र मोदींच्या विषयी सुद्धा ते बोलण्याची हिम्मत करतील का, एवढाच माझा त्यांना प्रश्न आहे. त्यांनी हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यावं. मोदी मोठे की भारतीय जनता पार्टीचा
भारतीय जनता पार्टी मोठं, कारण आपण 2014ला पंतप्रधान पदी कोण असेल यावेळेस आपण पाहिलेलं आहे की मोदी तोपर्यंत त्या बैठकीला गेले नाहीत जोपर्यंत त्यांचं नाव अनाऊन्स झालेलं नव्हतं. ठीक आहे, रवींद्र पाटलांची एक पटकन प्रतिक्रिया घेतो. रवींद्र पाटील, एकनाथ खडसेंच्या पाठोपाठ आणखीन काही जण भाजपात जाण्याची शक्यता आहे का? 100% जाणार आहेत, पण योग्य वेळ आल्यावर जातील सर. आणि प्रसाद सर, मला एक सांगायचं, पूर्वी आवाज ब्रेक झाला होता. लक्ष्मण सावजे बोलताना बोलले होते की मला 30 वर्ष झाले या पक्षामध्ये. मी त्यांना सांगू इच्छितो की मी 90 सालापासून बालपणापासून आमच्या आजोबांबरोबर जनसंघामध्ये मी खाकी पॅन्ट व्हाईट शर्ट घालायचो आजपर्यंत. मग आता तुम्ही तो वेश कधी घालणार नाही एवढं नक्की झालं रवींद्र पाटील? प्रसाद सर, मी त्यांना सांगू इच्छितो की आज इतक्या पोटतिडकीने बोलतायत, तर त्यांनी हे ज्या माणसाने रक्ताचं पाणी केलं, जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रासाठी भाजप जळगाव जिल्ह्यातून मोठा गेला. अहो, किडनी बदलवून किडनीचं डायलिसिस करून त्यांनी पक्षाचा प्रचार केलेला आहे. या लोकांना कळत नाही, हे भविष्यावर बोलताय, हे वर्तमानात बोलत नाही. इतक्या पोटतिडकीने जे बोलत होते तर त्यांनी पोटतिडकीच्या नाथा बोलणं का थांबवलं नाही त्यांना? ठीक आहे, एवढ्या मोठ्या माणसाने जेवढ्या पक्षासाठी योगदान ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. जाता जाता पटकन प्रश्न महेश तपासेंना आहे. महेश तपासे, आपण मगाशी भारतीय जनता पार्टीतल्या नाराज नेत्यांची यादी वाचून दाखवलीत. तुम्ही त्या सगळ्यांनाच राष्ट्रवादीत घेणार आहात? पंकजा मुंडे आहेत, त्याच्यानंतर नितीन गडकरींचंही नाव तुम्ही घेतलं. तुम्ही कोणाकोणाला अजून भाजपातून राष्ट्रवादीत आणणार आहात? असं आहे की पहिली गोष्ट लक्षात घ्या की पहिला पक्ष राहायचं की सोडायचं हा त्या नेत्याने निर्णय करू द्या, त्याच्यानंतर पुढे काय करायचं ते आम्ही सांगू. पण फोडायचं की राहू द्यायचं हाही निर्णय सत्तागट करू शकतो. फोडाफोडीचं राजकारण, ज्या नेत्यांचा तुम्ही उल्लेख केला ते त्यांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी किती अपमान सहन करायचे त्यांनी ठरवावं. याच्यातून काहीतरी सूचक तुम्ही देऊ इच्छित आहात संबंधित नेत्यांपर्यंत निरोप? मी कुठली सूचना देत नाही. आज त्या ठिकाणी नाताभाऊंनी एक भूमिका घेतली, भविष्यात काही अजून लोक भूमिका घेतील असे जयंत पाटील साहेब आज बोललेले आहेत. काही नावं आहेत जयंत पाटील साहेबांकडे असतील. अच्छा, तुर्तास तुम्हाला सांगायचे नसतील. वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. त्या खालच्या स्तरावर जर राजकारण त्यांनी गेलं असेल, कठीणच आहे ना अशा व्यक्तीबरोबर काम करणं.